पाहिजे कलावती मागं पाहिजे बापा मागं पाहिजे नाही तर कोणी येऊन जाईन पाहून घेईन आपल्याला फजिती होऊन जाईन आपली कोणी नाही कंटिन्यू कंटिन्यू मी कोणीच नाही करा घ्या बबिता शकून घ्या आता चांगला दे महादेव पूज्य पाहिजे चांगला मटणाची थैली डायरेक्ट महादेव पूजते बा तिच्या महादेवाला झोडपते द्यायला पाहिजे काव माय काल किती वट साऱ्या जणी बोलल्या माय आणि थे माय ते बबिता काकू वाटलं नाही ना माय किती रंगारंगाची बोलली थे आमच्या टीम मध्ये घुसू नका आणि आमच्या वान्यार सेनेला वान्यार म्हणू नका काय माय बापा ते कधी तिकडून झाली ना काय झाली काही माहीतच नाही पडलं पक्षच बदलून टाकला माहिती ना अव ती दोन तोंडी बाई आहे कधी इकून होते तर कधी तिकून होते जिकून झोपडी लावली ती बाई तिकडून जाते पण काय माहित बाई गंगाने का नाही छुमंतर मारलं का काय माहित बाई तिच्यावर नाही तशी नव्हती ना ते कोणाकडूनच नाही बोलत हे तिचा पक्ष मांडे पण तिनं काल तिचा पक्ष नाही एक शांताबाईचा तिने साथ दिला बाई सांग हो ना माय ठेवा गंगा तिला ते बिचारी चानसच भेटून गेला काय रंगारंगाची बोलली माहिती 2 एकरासाठी किती अत्याचार केले हे केले ते केले सारा काढलं ना माय बर झालं माय लोक नव्हते तर लोक असते तर माय फजितीच झाली असती चांगली मीनं खाली मुंड केली असती बाई काय केलं असेल काही नाही मला समजून नाही राहिलं बापा जाऊ दे ना माय आपण काय कमी बोललो काय आपण लय रंगारंगाचं बोललो तर एवढ्या जणी असून जेवढं ध्याने बोलल्या ना आपण 3 रंगाचं 3 बोललो म्हटलं ना मी ना आम्ही चावट धंदे करत असेल ना म्हटलं आम्ही उजागरीचे आहे म्हटलं तुम्ही लपून करत असेल तर कोणाला दिसते म्हटलं मी नाही म्हटलं ना काऊन तुम्ही होत्या नाही काय म्हटलं मी ना चांगलं होतं का तासारेले झोमलं ते काय करते हो त्या दलिंदर तोंडाच्या हट त्याला घ्यायला पुरते का व बोली भाषा माय डोंबडे कुत्रे काय रंगारंगाचे उदास तोंडे हेंबाडे काय रंगारंगाच्या शिव्या दिल्या माहिती ना आता अजून शिव्या सांगत नाही मी जाऊ दे तोंड खराब करायला नाही पुरत बाबा सकाळी जेवण करतो आपण अजून दुसरं काही नाही खात भल्या उदास आहे बाबा त्या हट रेले भेट नाही हो माय मी तर डबल भांडायला जातो त्याच्यासोबत त्याने तर आता म्हटलं ना का भांड मी तर डबल जातो बाई भांडाले पाय ते जे म्हणे का नाही आपल्याला रश्मीचं फिरवून सांग म्हणे खरं काय आहे ते तिच्या सासूला आणि तिच्या नंदीला सांग म्हणे आपण अजून खीळ टाकू त्याच्यात अजून खीळ टाकू अजून त्याला उलिशाचं मोठं करून टाकू पण आपण सारखं कधीच नाही सांगू आपण सांगायचं तर उलटच सांगायचं किती रंगारंगाची बोलली ते काय म्हणे तुम्हाला लफडे करायचे तर लफडे करा म्हणे लोकांना काय जायचं म्हणे बबिता म्हणे रश्मी कुठेही म्हणे रश्मी कुठेही सण करू म्हणे त्या माया घरी करू का अजून कोणाच्या घरी करू म्हणे तुम्ही काय करता म्हणे तुम्ही करणार म्हणे लफडे म्हणे काय रंगारंगाची बोलली माहिती त्याच्यानं ते आणि एवढ्या लोकही बरं लोक नव्हते म्हणून सांग आपली पुरी फजितीच झाली असती काल आपल्या पुऱ्या गावालाच माहित पडलं असतं हाव ना खरंच ना सरपणी सांगू बे आपण सांगू तर उलटच सांगू रश्मीची जिंदगी बर्बाद केल्याशिवाय आपण राहूच नाही एक तुझ्या नवऱ्याला मारून टाकून दुसरी म्हणजे कोमल आपल्या टार्गेटवर आता एक कोमल आणि दुसरी म्हणजे रश्मीचा नवरा या दोघाला आपण मारू इले मारलं का मग रश्मीला समजते नवरा काय चीज राहते आपल्याला मोठ्या म्हणते ना नवरा टाकू बसल्या आणि आता स्वतः नवरा असून त्याला कुठं टाकून बसली तेच विचार करत बसन आता मिशन कोमल आणि रश्मीचा नवरा बरखास्त म्हणजे एकदम मारून टाकणं बस अहो माय मला पण एकच विचार येऊन राहिला माय बबिता काकीचा अहो बबिता काकी आपली कोणी बोलली तिकून बोलली थे तिला खेळवानाच आहे आता आपल्याला काही हो तिला खेळवानाच आहे करतं का काहीतरी करतं का तिला खेळवानू आपण चांगलाच खेळवानू अमाय कायचा खेळ बाबा कमला नाही कायचा खेळ म्हटलं आता तिच्या बुड्याला मारतं काय का तिला मारतं ह्यात मायले काढले आज दुसरा श्रावण सोमवार आहे ना आजचा याच्यात ह्या राजात तर मटन नाही चालत मोठे सांगेन ते मागं पूजा घेऊन चालली तुम्ही अशात दिसून राहिल्या तशात दिसून राहिल्या अन्न मटणाची पन्नी अन्न मटण भरून टाकून दे तिच्या दरवाजात मग पाहिजे तिची चांगली फजिती होती ना लय सुग्रण आहे ना ते लय सुग्रण स्वतःला समजते ना पाय कशी वट करून ते शांताबाईले गंगाले पार्वतीले सर्वेवर भिडन ना ते मग शांताबाई तिच्यावर भिडन मग त्याचे भांडण लागन ना ते आपल्या जवळ येऊच नाही शकत आपलं घर तिच्या घरापासून लय दूर आहे आपण लपून जाऊन टाकून देऊन वापस चाललो येऊ आपला खेळ खतम माय माय खरंच बाई मस्त प्लॅन आहे मस्त प्लॅन आहे काही ना काही पाहिजे ना आता आपल्याला 2-4 दिवस घरीच राहा लागते मग काय करतो चल ना मग काही ना काही करू ना काही ना काही तर करावं लागन जिंदगीत आलो हाय तर काही ना काही तर करावंच लागन सुखा दुखाचे दिवस चालूच राहते चल ना मग आज जराशी जास्तच पोट धरू हसाचे दिवस आणू ना तसे त्या रश्मीला मारलं तेव्हापासून हा पोट धरून हसाचे दिवस आलेच नाही माय चल ना मग देर किस बात की भाई चलो पण कसं करतो मटन गिटन कुठून आणतं चाल ना मार्केटात जाऊ फटकन घेऊन येऊन टाकून देऊ चाल लवकर चाल पाहिजो कलावती मागं पाहिजो बापा मागं पाहिजो नाही तर कोणी येऊन जाईन पाहून घेईन आपल्याला फजिती होऊन जाईन आपली कोणी नाही कंटिन्यू मी कोणीच नाही करा घ्या बबिता शकून घ्या चांगला दे महादेव पूज्य माहिती चांगला मटणाची थैली महादेव पूजते बाय तिच्या महादेवाला झोडपते त्याच पाहिजे चलो बेबी बबिता बाय अमय बबिता अमय घरी नाही काय बापा फुलं गेले तोडायला गेली असं सोमवार आहे तर काय माहित वास कोण एवढा खराब येऊन राहिला माय इथलं अन्न घरात ठेवलं का बापा येईन भली गिदाडी आहे बाई आहे बापा हे
अमाय तू इकून आली का बापा आणि ये. हो माय हो, इथे गेलती बाबा फुलं आणाले, पण फुलंच नाही सापडले बिचारे. शांता म्हणे मी तळून ठेवले आहे म्हणे, याचं म्हणे का घेऊन जायचं म्हणे बाई. पण शांताच्या घरी गेलती तर शांता म्हणे बाई बेल आला का काय तर कुठं तरी गेली म्हणे. तर मला म्हटलं बाई डबल दुसऱ्या फेन जा लागन म्हटलं तर भेटन म्हटलं. तर आली बाई घरी. तोपर्यंत घरची कामं आवर नव्हते म्हटलं, अंग पाय धुणं होते म्हटलं. नाही काय अहो काही नाही माय, मी एवढंच विचारायला आलती का माई सून म्हणे आजची शिवमूठ काय आहे ते विचारून या म्हणे कोणाला तरी. तर आली बाई शिवमूठ काय आहे ते विचारायला तुले. अमाय तू सून जेव्हा नाही तिला समजायला पाहिजे माई शिवमूठ कोणती असते ना काय असते. प्रत्येक वेळेस विचारायला येते बाबा तू. हट माय काय सून आहे बाबा ते वाली. बरं जाऊ दे, काही हाय सांगता का तू. आणि त्या घरातून एवढा वास काय येऊन राहिला बाबा, भला गिदाळा गिदाळा वास येऊन राहिला. अन्न गिन्न जपून ठेवलं का हो तू ना, फेकून देत जा ना माय. गिदाळे काम करतं का नुसतं. काय गोष्ट करता माय, या गावात मायाशिवाय कोणी दुसरं चपटायचंच नाही आहे म्हटलं. चपटायचं असाले लोक थोडी नाही हा पसारा पडला राहते. कपडे इथं भांडे इथं ते तिथं. आपलं बाई चपटायचं काम आहे. आपलं चपटायचं सून पाय. सुनीचं मला काम पडे नाही, सुनीला हाकललं का नाही मी ना. मला आपल्या आजचं काम आवडते बाई, आपलं काम चपटायचं आहे. आता वास येत असेल बाई इकडून तिकडून कुठची माया घरातली तर नाही माय. मी एवढं गॅरंटी सांगते तुला. त्यात आज सोमवार आहे, आजच्या दिवशी जर वास येत असेल तर मग गोष्टच गेली बापा. असेल मग कुठचं जाऊ दे. भले पाय दुखून राहिले, बस ना बस ना. माय काय होय बाबा वाजलं. अमाय काऊन वा तू मला सांग, मजा करून राहिली का तू माईवाली. मजा करून राहिली का म्हटलं. माझ्या घरासमोर मटण कोण आणून टाकलं. मटण कोण आणून टाकलं सांग म्हटलं माझ्या घरासमोर. आय बाई माझी शपथ बापा, मी मजा गिजा काहीच नाही करून राहिली. मी मटणाला हाताने लावला. तू चोपटायची आहे, मी काय गिधारी आहे काय. मलाच नाही आवडत. माझ्या पोराला तर झोडपतं मी ह्या वयात झोडपतं मटण आणते म्हणून. तू माझ्यावर इल्जाम कशी लावून राहिली वा. मटणला फटण्याची मजा करणार आहे का, मजाक साधी बुरी करन. काही गोष्ट करतो माय बबिता, विचार करून बोलत जाय. नाही कोण आहे उदास तोंड्या. माझ्या व्रताला भंग करून टाकलं माय. मी माझ्या पुरे घर साफसफाई केलं होतं ना. अवा माय वा कोण होय माईचं बेवडं तर नाही होय. आणि त्याला घरी काढतो मी, त्याला कुत्र्यावाल्याचं कुठे गेलं ते. कुठे गेलं म्हटलं. दारू पिऊन दारूच्या नशेत आणलं असेल माय. तरी मी सांगितलं होतं त्याले आज दारू पिऊन मटण आणायचं नाही म्हटलं. माय काय करून काय नाही माय. अरे देवा मी पापिली झाली हो माय आता. माय व अमाय आता मला काय माहित नवरा कुठे गेला तर. पण मी नाही वय माय. माझ्या देवाची शपथ, माझ्या पोराची शपथ, माझ्या सुनीची शपथ, माझ्या पोरीची शपथ, माझ्या नाताची शपथ, देवाची शपथ माय. अजून डोकं फोडून सांगू तुले मी नाही वय. माझ्या इल्जाम नको लावू. मी ते सहज आवाज द्यायला आली बाई, तरी मी लाईव्हची म्हणून राहिली. माझ्या खाली लक्ष नाही गेलं म्हणून सांग बाई. नाही तर मी तुला पहिलीच म्हणत होती का त्या घरात मटण कोण आणून टाकलं. मला खरंच नाही माहित. तू बसली ना त्याला माहित पडलं माय. खरंच माय, खरंच माय इल्जाम नको लावू बापा. पवित्र दिवशी मायावर घाणेरडा इल्जाम नको लावू. माय मन पवित्र आहे, माझ्यासाठी सगळंच पवित्र आहे. मटणानं माझ्या आत्मा गंदा नको करू. माझा आत्मा शुद्ध आहे. अव गंगू मी ना विचारे काय सांगू माय तुले. पुरे एक वाकाई धुवून काढली, एक भांडं धुवून काढलं. घरातले पुरे भांडे धुवून काढले, पुरे घरातले जाळे काढले हो माय. घराले कलर केलं. मटण खाते माया नवरा म्हणून. श्रावण मास लागते म्हटलं बाई, बल्ली साफसफाई केली. अरे असा भंग कोणा केला माझ्यासोबत सांग. मला मटणाची मुलीची काही चिटोरी आवडत नाही हो मान. एवढं मोठं मटण कोण आणून टाकलं काही सोडलं आहे बापा. देवा रामा मी बसली त्याच्यावर. आता मी माया काय ना घासू ना काय ना नाही माय. माझ्या अंगाची शिलट्या काढून दे तू आता. होऊ शकते माय त्या नवऱ्याला सांगून टाकलं असेल, त्या नवऱ्याला सांगून टाकलं असेल. नाही तर कोण करते अशा उचापत्या माय श्रावण मासात सांग बरं. दुनिया में कितना गम है, मेरा गम मेरी बीबी की वजह से कम है, मेरा गम मेरी बीबी की वजह से कम है. हा इकडे तो भुंडरे केस इकडे पहिले. इकडे लवकर उचल. कोण सांगितलं तुला आणाले, कोण सांगितलं म्हटलं सांग मला लवकर. कोण सांगितलं तुला. च्या माय बी ना नवरा वहिना आज सोमवार आहे म्हटलं. सोमवार महादेवाला पुजतन तू. अंदरून सारं कपाट भरलाय ना, वरतूनच महादेवाला चोपडतं का वा. नवऱ्याचा लियास ठेवायचा ना. तू ना मी करून राहिली शायन्या वनाचे. सुधी बोलशील तर बोल नाही एका रयपटीत जमीन चाटायला लावून तुले. बाबा चाटू काय नवऱ्याला बा. नाही चाटू काय म्हटलं. श्रावण मास लागला म्हटलं मटण नको आणू म्हटलं. हे कोण आणून ठेवलं इथं. नाही कोण आणून ठेवलं म्हटलं सांग लवकर. नाही बबिता, खरंच आई शपथ, तू ही शपथ बबिता. मी ना आजपर्यंत दारू पिली, नशेत मी लय कामं केले. पण तू जे नाही म्हटलं ते मी नशेत कधीच काम नाही केलं. हे काम मी नाही केलं म्हणजे नाहीच केलं. अमाय कोण वय मग. कोणाला एवढा शौक आहे स्वतःच्या घरासमोर टाकावं. मग टाकायचं असेल तर माझ्या घरासमोर कोणी टाकलं. मग तुम्हालाच म्हणणार आहे ना मी. तुम्हालाच म्हणणार आहे. सांगा आपल्या घरी दारू कोण पेते. तुम्ही. मग तुम्हीच टाका ना नशेच्या याच्यात. नशेत होते ना तुम्ही. जेव्हा टाकलं नाही टाकलं तेव्हा पिऊनच आहे सकाळपासून का नव्हते पिऊन. अरे बा सकाळपासून कामाला गेलतो. आता पैसा भेटला. आता मी जेवण करतो आता घ्यायला जातो. आणि काही पैसे तुला देतो आणि आता दारू पितो. मी ना आणा तसं सकाळीच आणलं असतं. सकाळीच पासून मी तर कामाला गेलतो बा. आता मी ना आणलं असतं हो म्हटलं असतं. मी त्याच्या लाताही खाल्लं असतं. पण मी नाही आणलं ना. महादेवाची शपथ. काय तूही शपथ बबिता, तूही शपथ. बरं एक काम करा मग. हे
उचलून फेकून द्या तिकडे आणि चांगला अंग पाय धुवा आणि मग घरात जा आणि ते कपडे वले करा. मी धुवून टाकन मग कपडे लागेच तर सांगून राहिली. पहिले धुवून टाका ना, हापशून अंग धुवून या तुम्ही. ते काय दूर तिकडे फेकून द्या घरात प्रवेश व्हायच्या पहिले. तशी तर मी बसली म्हणा माया अंगाला मी तर गोमित्रानं धुतो. मी सांगून राहिली याला फेकून या तुम्ही. मी तोपर्यंत पाहतो कोण होईल कोण नाही. तर उदास तोंड्या उदास धगड्या कोण होतं आणि कोणती वय थेत उदास तोंडी वांडाय तोंडी कोणी असं असं पाप भोगन का पुढचा जन्म नाही भेटन तिले. कम अव येई नाही टाकली म्हणते ना माय कोण वय व कोणाला एवढी खाल पडली आहे. स्वतःच्या घरात टाकावं मी तर म्हणतो स्वतःच्या अंगाला लावून घ्या. स्वतःचं चिकन मटन बनवून खाव. कोण माया चरणी आला तो नाही कोण वय तो मला माहित पडलं पाहिजे. आता त्याला तर मरेपर्यंत सोडत नाही. मग मी आता माया व्रतात कोणी भंग केला असन मी पहिलेच कोणाच्या वाटी जात नाही. माया जर वाटी कोणी गेलं तर मी त्याला सोडत नाही बाई. हाव ना तर नाही तर लयच झालं. चाल बरं तिकडे जराशी तोंड फाड बरं जराशी बाहेर चल. जो उकसला त्यासोबत थोच म्हण. मग ज्याले तुझे शब्द रुतले ज्याले तुझे शब्द लागले तो काय त्याच्यावर उत्तर दिलं थोच होय. मग हो चाल ना चाल. कोण वय वाटे कोण वय ते वांडा आहे सटवी कोण वय ते वांडा तोडी उदास तोडी माझ्या घरासमोर आणून टाकलं मटन कोण वय ते कोण आहे बालमजी कोण आहे मला सांगा. कोण आहे उदास धगड्या जो असन तोंडा तोंडी धगडीन धगड्या कोण असन सांगा मला. अमाई काऊन बापा एवढी बावरून राहिली बापा काकी काय झालं माय चांगली तर बोल माय. रागाच्या भरात काही काही विचित्र नको बोलू. श्रावण सोमवार आहे आजचं तर माय शांते काऊन तुला टाकलं काय नाही तुला टाकलं काय म्हटलं मला काय समजत नाही का श्रावण सोमवार आहे कसं बोलायला लागते कसं राहायला लागते. माझ्यासोबत कायले खिजराव मग कोण कायले माया वाटी जाऊ कोण मला सांग तू कायले वाटी जाऊ. मी कोणाच्या वाटी जातो काय कायले माया वाटी कोण जाऊ. मग मी कोणाच्या अंगात नेऊन टाकलं मटन फटन आपल्या घरात भराव ना तोंडात भराव स्वतःच्या अंगाला लावा मटन स्वतःच्या घरात पसारा करून ठेवा मटणाचा. लोकांच्या घरात कवडा नेऊन टाकते बा एवढं नाही समजत मला. अमाय नाही व काका लाभ 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 बापा देव मला मारून टाको. मी असे काम नाही करत बापा. हो असे काम करायले. अहो माय शांते बिचारे मी फुलं तोडायला गेलती त्या घरी मी आता फुलं मागायला शिवून राहिली होती बिचारे. तर मी बाई माझ्या घरी आपली गंगू बुडी आली ते काय म्हणते मला बाई फुलं फाल असन बेल फाल तर मला दे म्हणते बाई. मी माझ्या अंगात बसायला टेकलीच बापा. माझ्या बिचारे त्या वाट्यावर बिचारे कोण आणून टाकलं मटणाची बन्नी मटण आहे त्याच्यात एवढं असं लावानी वाशी देऊ माय. मी बसली पुरं माझ्या अंग बाटलं बिचारे काय करून काय नाही. मी आता गोमित्राला अंग धुतो अभिषेक करतो गोमित्राचा स्वतःचा. पण मला पहिले सापडली पाहिजे ते तिची पुरी जिंदगी बरबाद करतो मी. मला सापडली पाहिजे ते. ओ काऊ काकी माय पाय बरं बापा नाही मला भेटू दे मला. तिच्या नवऱ्याने मारतो तिलाही मारतो मी. असं कसं लोकांच्या अंगात नेऊन टाकलं असते तर होऊ शकते बा. कुत्र्याने आणली असते पन्नी फाटली असती ते. कुत्र्याने आणली ना मुत्र्याने आणली. माझ्या घरी ते बॉटल लागली आहे समोर लाल कलरची कुंकाचं पाणी केलंय मी ना. कुत्रा हागलं नाही पाहिजे माझ्या घरासमोर कुत्रा हागत नाही. ते कुत्र्याने आणलंय नाही कुत्रा भेटे माझ्या घरासमोर आले. हे जिवंत जे बोलता येते ना ते कुत्रेही आणून टाकलं. बोलणारे कुत्रेही आणून टाकलं माझ्या घरासमोर. कोण होईत हे तर एवढी जायचं काय म्हणा मला जयाले स्वतःकडून होत नाही. विदार पाळणं तर दुसऱ्याले पापात टाकतं काय म्हणा पापीले. बबिता मिस बबिता का बरं ओरडत आहेस ग. एवढी का बरं बोलत आहेस ग तू. मोठ्या मोठ्याने किती घाण घाण शिव्या देत आहे ग तू. काय झालं म्हणजे नाही काय झालं बाबू झाला ना मला. ये ना पाले म्हणूनच बोंबलून राहिली मी. बाबू झाला मला पोरगी झाली पोरगी. ये जो पाण्याखालच्या गुगऱ्या खालती चावाल्या ये जो काय बाई आहे माय. सरक्यानं सांगितलं तर उलट सांगते. अहो सरकी सांगत जाणं आम्ही काय टाकतो बघ त्या घरासमोर मटणाची फटण्याची थैली आहे ना आमच्यावर काय इज्जाम लावून राहील तू. पाय 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 आताच काय म्हण तुम्ही काय झालं म्हणे. हे बबिता काय झालं म्हणे. अहो तुम्हाला माहित आहे. तुम्हाला कसं माहित मग मी मटणाच्या याच्यावर बोलून राहिली म्हणून नाही माहित कसं तुम्हाला ऐकायला आलतं. तुम्हीच टाकलं असं असं तुम्हीच टाकलं असं माझ्या घरासमोर मटण आणून. घेवा असे चावट धंदे आम्हाला नाही आहे. त्याचे चावट धंदे तुमच्या पुऱ्या गँगले वाढणार सेनेलेच आहे. आम्हाला नाही मोठी सांगून राहिली आम्हाला म्हणून राहिली तर ना तर बोलायच्या वेळेस विचार करत जाय. आम्ही मटण न फडण काय आणून टाकू बाबा. जरूर आम्ही सोमवारचं व्रत नसन करत तरी पण आम्ही कोणाचं व्रत भंग नाही करत. आम्हाला व्रत करायची रीत नाही तर कोणाचं भंग करायची रीत नाही समजलं. तू सांगून राहिली का मला रीत. तुने लोकांचे घर बरबाद केले म्हणूनच रश्मीच्या संसारात तुला अडथळा आणला. म्हणूनच तर तुम्ही नाही व्रतात अडथळा आणायची रीत असून तुमच्यात लावायची होड नाही. आणला असून तुम्ही रश्मीची जिंदगी बरबाद करायला मागं पुढे नाही पाहिलं तुम्ही. लफडे करायला तर मागं पुढे नाही पाहत. लोकांच्या जिंदगीला बरबाद करायला मागं पुढे नाही पाहत. माझ्या व्रत बरबाद करायला तुम्ही मागं पुढे काऊन नाही पाहत. मग जास्त काऊन बोलून राहिली तू. जास्त काऊन बोलून राहिली. काल आमची चुकी होती आज आमची चुकी आहे का. सीधा विचारलं तुला काय झालं एवढी काय खवळून राहिली. याचा त्याचं घर बरबाद केलं ते केलं एवढे रंगात काय बोलायला लागते वा. कालही म्हणे नवरा टाकून बसली तुझ्या नवऱ्याने घे ना बोलायला लावून राहिली म्हणे. त्या नवऱ्याला डोक्षार घे तू नाचवताले डोक्षार पुऱ्या गावात मिरवणूक काढ त्याची. आम्हाला काय नवरा येऊन टाकून आम्हाला नवऱ्याचा जवळ टोमने मारत राहता. त्या पुरीला घेऊन बसव घरी. नवऱ्याला राहू दे तिच्यावाल्या. आमचं आम्हाला माहिती सांग. नवरा टाकून बसला आमचं तुझं आम्हाला माहित. चांगला विचार होते चांगला नाही वाटत तुम्हाला. जास्त बोलशील ना काना खाली सप्पा 2 दिन ठेवून. हो त्या मायवानी समजून राहिली का आलू पालू मला. त्या स्वतःच्या मायलेच तर मारत तू.
जिनं जन्म दिला तू तिलेच तर मारत मला काय सोडशील आणि मी ती माय आलू पालू नको समजू मला नाही तुला एका झापडीत धरती झाडायला लावली नाही तुला धरती झाडायला लावली नावाची बबिता नाही म्हटलं समजलं काय अंडरस्टँड यू बटर अंडरस्टँड जास्त बोलायचं नाही माझ्यासोबत समजलं तुला मटन नाही आणलं ना तर चबरू नको चुपचाप पाय माय धांदल काकी काकी राहू दे ना माय पाहू ना आपण कोण आहे कोण नाही तर दिसतेच माय सत्य कधीच लपत नाही सत्य समोरच येते पाहू आपण जाऊ दे भांडू नको तू जवा तवा ऐकूनच घेतो काही बोलायचं काय आम्ही आमच्या जागी बरोबर आहे ना चालले तिथं आमच्यावर तोंड उचलून बोलाले आम्ही का भिकारी नव्हता बाबा भिकारी पडलाय का आम्ही चांगले चांगले लोक मोजते आम्हाला तुम्हाला तरी ते शेतकरी लोक मोजते आम्हाला चांगले बिझनेसमॅन लोक मोजते म्हटलं कायले बोलायला लावतो सोमवारचा दिवस आहे महादेवाचा दिवस आहे तुमची चावट धंदे तेच आहे मला माहित आहे चल बरं काकी चल बरं थांब ना माय शांती बोल दे ना मला थांब ना नाही चालतो आता चाल